नमस्कार, मी डॉक्टर विवेक महाजन. परवा एक आजी आल्या. त्या बोलल्या की माझ्या पूर्ण पायांमध्ये वात भरला आहे. मी म्हटलं ठीक आहे आई, वात भरला म्हणजे नेमकं काय होतंय तुम्हाला? नाही, पाय दुखतोय. म्हटलं मग तुम्हाला कसं कळालं वात आहे तर? त्यामुळे नाही, दुखतं म्हणजे वात आहे. मी म्हटलं आजी, दुखण्यात वात असतो, बरोबर आहे तुमचं, पण हा कोणता वात आहे हे समजणं खूप गरजेचं आहे. तर मित्रांनो, आज मी तुमच्या काही बऱ्याच कन्सेप्ट आज क्लिअर करणार आहेत. कारण दुखणं झालं म्हणजे वातच असेल, आपल्याला खूप मोठा गैरसमज असतो. आणि हा गैरसमज दूर करण्यासाठी ही माहिती खूप इम्पॉर्टंट आहे. कारण बऱ्याच लोकांना वात काय असतो जर मी हा प्रश्न विचारला तर त्यांच्याकडे उत्तर नसतं. ते म्हणतात दुखणं म्हणजे वात. तर हे बिलकुल बरोबर नाही आहे. तर लक्षात घ्या, आपल्याला ही जी माहिती आहे ही तुम्हाला तर माहितीच पाहिजे आणि तुमच्या मित्रांपर्यंतही नक्की पोहोचवायला हवी. कारण जर वात कळाला तर आपण चुकीच्या ट्रीटमेंटपासून बऱ्याच वेळेला वाचू शकतो. तर आधी वात हे काय? तर आपल्या शरीरामध्ये 3 दोष असतात. त्याला म्हणतो आपण वात, पित्त आणि कफ. हे तर तुम्ही ऐकलंच असेल. तर हे जे तिघं दोष आहेत, म्हणजे हे दोष म्हणजे काही प्रॉब्लेम नाही. हे शरीराला चालवण्यासाठी आवश्यक गोष्टी आहेत की ज्याशिवाय शरीर चालूच शकत नाही. त्या आहेत वात, पित्त आणि कफ. यांचं संतुलन असेल तर आपण निरोगी आहोत आणि आपल्याला कोणताही त्रास नाही. तर तुम्हाला कफ माहिती आहे, पित्त माहिती आहे, पण वात काय आहे तर आज आपण ते जाणून घेणार आहोत. वात म्हणजे काय? वायू, आपण त्याला हवा म्हणूया. म्हणजे काय? वायूचा गुणधर्म कसा आहे की तो कधी एका ठिकाणी स्थिर नसतो. तो आता इथे आहे तर उद्या तिथे आहे. म्हणजे तो हवेसारखा तो वाहत असतो, म्हणून त्याला वात म्हटले. तर आपल्या शरीरामध्ये ज्या ज्या गोष्टी हालचाल करणाऱ्या आहेत, ज्या ज्या क्रिया आपल्या मुवमेंटमध्ये होत आहेत, त्या सगळ्या गोष्टी ज्या होतात त्या वातामुळे होत असतात. तर वाताचं काम हे प्राकृत आहे. हा वात कशापासून तयार झाला आहे तर पंचमहाभूतातील वायू आणि आकाश या 2 महाभूतापासून वात हे तयार झालेलं आहे. तर हे वात काय काम करत असतं तर मी तुम्हाला तुमच्या सामान्य माणसांना समजेल अशा मी भाषेत तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करतो की जणू आपल्या शरीरामधील माझं हृदयातून जे रक्त वाहत आहे ते एका पॉईंटपर्यंत जात आहे आणि अशुद्ध रक्त पुन्हा हृदयाकडे येते. हे कोणामुळे शक्य आहे? वातामुळे. माझा मेंदू सांगतो की हा हात हलव, आणि ह्या हाताला टच केल्यानंतर माझ्या मेंदूला कळतं. हे जे संवेदना होत आहेत ह्या वातामुळे. तर वात जर जर दोष नसता तर आपण एका पुतळ्याप्रमाणे असतो. आपल्या शरीराच्या सर्व क्रिया थांबल्या असत्या आणि सगळे जे काही आतमध्ये इंटरनल्स, एक्सटर्नल ज्या काही मुवमेंट्स होत आहेत ते ह्या सगळ्या वातामुळे होत असतात. तुम्ही अर्धांग वायूचा झटका हा शब्द ऐकला आहे का? त्याचा अर्थ काय होतो? अर्ध अंग वायू. अर्ध्या अंगात वायू आहे, अर्ध्या अंगात वायू नाही. ज्या अंगात वायू नाही आहे काय होतंय? हात पॅरलाइज होतोय. म्हणजे काय? त्याची मुवमेंट होत नाही आहे. म्हणजे काय की त्या अंगात वायू नाही आहे म्हणूनच ती मुवमेंट नाही आहे. तर वाताचं काम चांगलं आहे का वाईट आहे? तर 100% चांगलंच आहे. पण वात वाढला तर तो त्रास देतो. वात कमी झाला तरी देखील त्रास होतो. बरोबर ना? तर आता आपण वाताचे 5 प्रकार समजून घेणार आहोत. तर आयुर्वेदामध्ये वाताचे 5 प्रकार आहेत. वात जो आहे हा प्राण, उदान, समान, व्यान आणि अपान. तर प्राणवायू काय आहे की जो आपण श्वास घेतो त्याला आपण प्राण म्हटलंय. मोस्टली आपण नाकाने श्वास घेतो आणि हा लंग्समध्ये जातो. तर त्याचं जे स्थान आहे कुठून आहे? नाकापासून तर आपल्या फुफ्फुसांपर्यंत. उदान काय? उदान म्हणजे हा वायू आपण सोडत असतो, त्याला म्हणतो उदान वायू. म्हणजे तो फुफ्फुसांपासून कंठापर्यंत हा असतो आणि त्यातून आपण बाहेर सोडत असतो. तिसरा असतो समान. हा समान वायू काय करतोय? आपल्या पोटातील म्हणजे जठरातील किंवा आतड्यांमधील जे काही मुवमेंट्स होतात ह्या समान वायूमुळे होत असतात. व्यान वायू काय? तर हा पूर्ण शरीरातला वायू आहे. व्यान वायू म्हणजे काय? व्यान वायूचं काम काय?
की जेच मी आता मागे सांगितलं तुम्हाला की हृदयातील रक्त सगळीकडे वाहून न्यायचं, तिथून परत आणायचं, किंवा ज्या काही आपल्या शरीरातल्या ज्या काही मुवमेंट्स आहेत ह्या सगळ्या घडून आणण्यामध्ये व्यानवायूचा मोठा उपयोग असतो. आणि अपान म्हणजे काय की पोट, आपल्या नाभीच्या खालचं जेवढा काही क्षेत्र आहे त्याच्या खालच्या स्थानात तो असतो. म्हणजे आपल्याला युरिन पास करायची असेल, आपल्याला टॉयलेट पास करायची असेल, किंवा स्त्रियांमध्ये मासिक पाळी असू द्या, किंवा गर्भधारणेनंतर जी काही प्रसूती होते स्त्रियांमध्ये, हे सगळे अपान वायूशी निगडीत आहेत. तर ह्या ज्या काही मुवमेंट्स होतात ह्या अपान वायूमुळे होतात. यांची जर कामं प्राकृत असतील म्हणजे चांगली असेल तर तुम्हाला कोणताही आजार नाही होत. इवन तुम्हाला जर तुमचा कफ वाढला असेल आणि पित्त देखील वाढलं असेल तर ह्याला मुवमेंट करणाऱ्या गोष्टी देखील वातच आहेत. त्यामुळे वात वायू जर बिघडला तर हा कफ पित्ताला देखील सुद्धा वाढवू शकतो किंवा त्याचा त्रास आपल्या शरीराला घडून आणू शकतो. तर वात हा शरीरातील खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. तर तुम्हाला आता लक्षात आलं असेल की वाताची जी कामं आहेत ती चांगली आहेत, पण ती वाढली तर त्रास देतात, कमी झाली तरी त्रास देतात. आता आपण लक्षात घ्या की वात हा जर वाढला तर काय होते. तर आपण म्हणतो की वात वाढला म्हणजे अंग दुखतं, बरोबर आहे. जर आपण थंड हवेत जास्त काम केलं, थंड वायूच्या संपर्कात आलो किंवा फॅन जोरात लावला, जसं तुम्ही रात्री थंडीच्या दिवसात जर फॅन जोरात लावत असाल, अंगावर पांघरत नाही आहात तर बघा, किंवा तुम्ही खाली लादीवर झोपत असाल, म्हणजे चटई जरी टाकली असेल तरी लादी थंड हवा आपल्या शरीराला लागून आपला वात वाढत असतो. तर तुम्ही बघितलं असेल की हा वात वाढून आपल्या शरीराला अंग दुखतं. आणि जेव्हा आपण सकाळी गरम पाण्याने आंघोळ करतो त्यावेळेला आपल्याला बरं वाटतं. म्हणजे काय की वात हा थंड हवा, थंड पाण्याच्या संपर्कामुळे वाढतो. दुसरी गोष्ट काय, गरम पदार्थ किंवा गरम हवेमुळे आपलं वात कमी होतो, म्हणजे आपलं दुखणं कमी होतं. दुसरी गोष्ट काय की वात हा एकमेव असा दोष आहे की ज्याच्याद्वारे आपले अनेक दोष निर्माण होऊ शकतात. म्हणजे आपलं जर सपोज आपला समान वायू जर आपल्या व्यवस्थित नसेल तर आपलं पोट साफ न होणं किंवा आपल्याला पचन व्यवस्थित न होणं हे देखील आपल्या वायूच्या विकृतीमुळे आपल्याला हा त्रास होत असतो. तर वात चांगलं राहणं खूप गरजेचं आहे. मग वात कमी करण्यासाठी आपण काय खायला पाहिजे. तर आपल्याला जी काही हलके पदार्थ आहेत, सोपं सांगतो, जसं पालेभाज्या, फ्रूट्स, सलाड्स हे खायला काही हरकत नाही, पण ज्याच्याने पोटात गॅसेस तयार होतात, जसं चना, वाटाणा, छोले, हरभरे, बेकरीचे पदार्थ, मैद्याचे पदार्थ, बेसनपासून बनवलेले पदार्थ, हे जर तुम्ही अतिप्रमाणात खात असाल तर तुम्हाला ते वात जो आहे तुमचा तो वाढणार आहे आणि हा वात वाढून तुम्हाला नक्की त्रास होईल. त्यामुळे हे जे आहार आहेत याच्याने पोटात गॅस तयार होईल, जे पचायला जड, हे कमी खायचे. जेवढं आपलं पोट व्यवस्थित साफ होईल तेवढा आपला वात देखील चांगला राहील. सोबत आपल्या मुवमेंट्स, ज्या रेग्युलर मुवमेंट्स आहेत त्या देखील चांगलं असणं गरजेचं आहे. जर तुम्ही बराच वेळ बसून राहत असाल तर आपला वातची जास्त ती मुवमेंट नाही झाली तरी वाताच्या विकृती तुम्हाला होऊ शकतात. आता आपण अजून एक कन्सेप्ट असं माहिती असेल तुम्हाला, त्याला नाव म्हणतो आपण संधिवात. तर संधिवात काय आहे की सांध्यांच्या ठिकाणी वात वाढला तर तो वात आहे. तर आपण बऱ्याच आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त वातच समजून घेणार आहोत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण संधिवात, वातावरचं इंजेक्शन आणि अशा बऱ्याच विषयांवर आपण चर्चा करणार आहोत. आमवातावर देखील आपण चर्चा करू. पण मला आज कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला सांगायचं आहे की वाताचं इंजेक्शन किती लोकांनी घेतलं आहे आणि खरंच वाताचं इंजेक्शन असतं का. आपण चर्चा करू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. आणि अजून तुम्हाला काय काय व्हिडिओवर, तुम्हाला कोणकोणत्या विषयांवर तुम्हाला व्हिडिओ हवेत त्याबद्दल देखील नक्की टाका. आपण त्याच्याबद्दलची माहिती मी तुम्हाला नक्की पोहोचवत राहील या व्हिडिओमार्फत. धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.